ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. दत्तात्रेय महाराज की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आल्यानो संसारा उठा वेगू करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येते तुझी सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केलासे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे कार्य नाशवंतासाठी, देवास वियाटे पाळीतोसी. प्रिय संत सज्जनो, आवाज येतो का? येतोय. बर. प्रिय संत सज्जनो, आज आपल्या ज्योतिताईंची सेवा होती. म्हणलं आता लिंक टाकली ना, ऐकत बसावं म्हणलं ज्योतिताईंचं गारण आपलं दासबोधांचं. पण ताईंचा फोन आला, घोंगडे महाराज आमच्याकडे नेट वगैरे नाही म्हणे, तुम्हीच कार्यक्रम करा. ठीक आहे म्हणलं, काय दिली संधी घालू की गोंधळ म्हणायचं. आपणाला काय हे, जेवढी सेवा मिळते तेवढा आनंद आहे. असो, कारण कसं आहे, सेवा करायची म्हणते थोडा अभ्यास करावा लागतो माणसाला महाराज. पण तसं आपण काय अभ्यास वगैरे आपला काही नाही, फक्त बसलं आपलं जागेला की चालू झाला आपला कार्यक्रम. तसं आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग तुम्हाला सर्वांच्या परिचयाचा जो आहे, तुकोबारायांचा 5 चरणाचा अभंग आहे. आल्यानो संसारा उठा वेगू करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. हे बघा, तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात, हात जोडून सांगतात, लागून या माता काय विनवितो तुम्हाला, घर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही महाराज. कारण परमार्थ हा जो आहे प्रत्येकांच्या नशिबाचा भाग आहे. पाप पुण्य करून जन्मा येता प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. कारण सर्व गोष्टी आपणाला व्यवस्थित होण्याकरता त्याला प्रारब्ध आपला अनुकूल असावं लागतं. तसंच आपली आई असेल, वडील असेल, आजोबा असेल, पंजोबा असेल, त्यांचे देखील पुण्याई आपल्याला कामाला येते महाराज. तशी आपल्यावरची ज्योतिताईची पुण्याई आहे म्हणून आपण या ठिकाणी बसून बोलतो महाराज, असं काही नाहीये. फक्त कारण काय, त्या बसण्यामुळे मला इतका फायदा झाला महाराज. कारण जो माझा परमार्थाचा जो ओढा आहे त्यामध्ये सुधारणा होत गेली महाराज. लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला मी कीर्तन करतो त्या त्या वेळेला कसं बोलावं, काय बोलावं, एक आपणाला मार्ग मिळाला महाराज. लक्षात घ्या, कारण माझा ज्ञान असं म्हणत नाही, माझं एकदम फास्ट होतं. पण ताई मला पहिल्यांदा बोलल्या, घोंगडे महाराज मी बघा हे कार्यक्रम करताना तुम्हाला अनुभव येणार, तसा आपणाला त्या रघु वशिष्ठ गुरुकुल माध्यमातून आपणाला अनुभव आहे. असो, कारण अनुभव आले अंगा ते जगा सांगत असे माणसानं. लोक काय करतात, लोकांचं सांगतात.
आपला अनुभव सांगितला पाहिजे. लक्षात घ्या, लोकांचा अनुभव काय हो, त्यांचा अनुभव काय आपल्याला सांगायचा आहे, लोकांचा अनुभव सांगायचा नाही. परमार्थ क्षेत्रामध्ये आल्यानंतर आतापर्यंत आपल्या आपल्या चित्तामध्ये किंवा आपल्या वृत्तीमध्ये किती बदल झाला, प्रत्येकाने आपली नाडी सांभाळायची मला लक्षात घ्या. पण उलट इथं काय होतंय, थोडं जर आपण गळ्यात माळा घातली, एखादा अभंग आला आपल्याला झालंय, माणसाला ज्ञान होते महाराज. कारण भगवंताला हेच आवडत नाहीये, बाकी काही नाही. कारण अहंकार कुठल्या गोष्टीचा करू नये माणसानं. परमार्थामध्ये अहंकार जरूर असावा. परमार्थामध्ये म्हणजे येतंय असं नाही, मी भगवंताचा परमार्थ करतोय, मी नामस्मरण करतोय, याचा अभिमान जरूर पाहिजे माणसाला. कारण अभिमान शत्रू मोठा, तो साधा तो काय तो घालवावा समूळ नामाने. या शत्रू मोठा अभिमान तो घालवायचा असेल तर नाम महत्वाचं आहे महाराज, लक्षात घ्या. पण नाम हे असं आहे, भगवंताचं नाम जर आपल्या मुखात येण्याकरता पहिला आपल्याला काय पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे महाराज. जोपर्यंत संतांना शरण जात नाही तोपर्यंत आपणाला परमार्थ काही कळत नाही, लक्षात घ्या. एकदा जर आपण संतांना शरण गेलो तर आपणाला सद्गुरू आपणाला आपल्या जो आपल्या जवळ तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी, त्याची सद्गुरू काय करतात, तुम्हा मला ओळख करून देतात. तसं तुकोबारायाने आपणाला ओळख करण्यासाठी अभंगाच्या पहिल्या सांगितले, आल्यानो संसारा उठावे गो करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. संसार म्हणजे कुठला सांगितलाय, ह्या दोन मुलांचा बायकाचा हा संसार सांगितलेला नाही. आपल्या जन्मापासून मरणापर्यंत जे आपलं आयुष्य आहे तो संसार आहे. कारण कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. आपणाला कुठला दिवस कधी येईल हे काही कळत नाही महाराज, लक्षात घ्या. म्हणून संतांना काय होतंय, मी बोलून घेतो. कारण कसं आहे, कुत्र्याला गती सण होत नाही, परत माणसाला प्रगती सण होत नाही, आणि संतांना अधोगती सण होत नाही. म्हणूनच संत जगाच्या कल्याणा संतांच्या युभूती आपली अधोगती आहे, आपली कुठेतरी हानी चाललेली आहे. म्हणून बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा हिताचा. फक्त कळवळा फक्त संतांना येतो महाराज, बाकी आपला कळवळा कोणाला येत नाही. एक तर आपली आई असेल किंवा वडील असेल, आणि दुसरा आपला संत भगवंत, ह्याच्याशिवाय आपणाला कुणाला कळवळा येत नाही बाकीला. म्हणून आपण या जन्माला आलेल्या मनुष्याला लक्षात घ्या, माणसाला बोलून जातो. कारण 84 लक्ष योनी जेवढी योनीमध्ये आहेत, संपूर्ण 4 पायाचे प्राणी आहेत, आणि फक्त हा 2 पायाचा प्राणी सगळे आडवे आहेत. फक्त हा उभा एकच आहे मनुष्य, पण तो देखील प्राणी म्हणलं होतं, पण त्याला काय कळना. कारण शेवटच्या वेळेला ज्या टायमाला भगवंतानं हा नरदेह तुम्हा आम्हाला दिला, आणि त्या नरदेहाला पाहुणे मनुष्य जन्माशी आठवण होय भगवंताशी. हा मनुष्य जन्म शेवटीच्या जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरा पडे. कारण आपणाला शेवटची पाळी, पुन्हा जन्म नाही. तुका म्हणे माझी बाक जन्म नाही रे अनेक, पुन्हा तुम्हा आम्हाला जन्म नाही, लक्षात घ्या. मग जन्म असेल तर मग पुन्हा काय, पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम, अशामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळणार आहे. म्हणून ह्या जन्माला आल्यानंतर आपलं खरं सार्थक करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामचिंत आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, आल्यानो संसारा उठा वेगू करा. काय करा, उठा लवकर. काय करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. काय कर, जो जगाचा मालक विटेवरी उभा आहे, कटेवरी हात आहे, तो योगी 28 तुमची माझी वाट बघत पंढरपूर क्षेत्रामध्ये उभा आहे महाराज. त्याचे तुम्ही काय करा, त्याला शरण जा महाराज. परत शरण जायचं असेल तर काय केलं पाहिजे महाराज, लक्षात घ्या. कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पट्टे सांभाळावी. ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न होतं त्या वेळेला त्याची आई सांगते, बाळा आतापर्यंत तू काय होतीस, अल्लड होतीस, आता काय झालेली आहेस, तू नातीदुती झालेली आहेस, तू मोठी झालेली आहे, तुझं आता काय झालेलं आहे, योग्य उपवर झालेले आहे, तुझं लग्न लावून दिलं जातं. आणि लग्न दिल्यानंतर आई सांगते आचारसंहिता कुठली, आता तू इकडची नाही माहेरचीच, इकडचे सासरचं कसं आहे, तुझी आई आहेत, वडील आहेत, सासू सासरे, त्यांना तू काय कर, जसं जीव लावला तसं ते सांगतील तसे तू ऐक. तसं पांडुरंगाला आपण संतांना शरण गेल्यानंतर संत आपल्याला काय करतात, तुळशीची माळ आपल्याला धारण करायला लावतात. नंतर काय सांगतात, आषाढी पंढरपूरची, आषाढी कार्तिकीची वारी करा, आळंदीची वारी करा, एकादशी व्रत करा, हरिपाठ करा, आणि तुळशीला पाणी घाला. नित्य नेमाने हे आपल्या आचारसंहिता आहे. असं केलं तरच
पंढरपूरला जायला लागतंय. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. जर तुम्हाला पंढरपूर पाहायचं असेल तर काय करायला लागतंय, वारकरी बनूनच पंढरपूरला गेलं पाहिजे. नाहीतर रोज पंढरपूरमध्ये लोक राहतात, त्यांना काय कळत नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान पडते हे पायजन एकमेका म्हणतायत. कारण पंढरपूरच्या लोकांना नाही सांगितलं की आपल्या वारीतले जे आपले जन आहेत ते काय करतात, एकमेकाच्या पाया पडतात. महाराज लक्षात घ्या. म्हणून तुकोबारे सांगतात, आल्यानो संसारा उठा वेगू करा फेरन जा उद्धारा पांडुरंगा. कारण भगवंताचं नामचिंतन करण्याकरता तुला देवे दिला देह भजना गोमटा. तो हे झाला फाटा बाधिकेचा. कारण हा ध्येय तुम्हा आम्हाला भगवंतांनी कशासाठी दिला, भोजनासाठी नाही भजनासाठी दिला. महाराज आपण काय करतो, भजन सोडून भोजन करत बसतो. पण हा याच साठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. जर तुम्हाला वाटत असेल शेवटचा श्वास माझा जर जायचा असेल भगवंताच्या नामात गेला पाहिजे, महाराज लक्षात घ्या. म्हणून हा मनुष्य जन्म आपल्यासाठी आहे. म्हणून तुकोबा आपणाला उपदेश करतात, आल्यानो संसारा उठा वेगू करा. आलायच ना ह्या मनुष्य देहाला तर उशीर लावू नकोस. काही कर, जर तुला उद्धार करून घ्यायचा असेल तर काही कर, माझ्या पांडुरंगाला शरण जा. पुढे सांगतात, देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या, हा जो ध्येय दिलाय आपल्याला फक्त 5चा उसना दिलाय भगवंताने. कारण आपण ह्या पृथ्वी तलावरचे आपण 4 दिवसाचे कोण आहोत, पाहुणे आहोत. पाहुणे असून कारण भाड्याचं घर 11 महिन्यासाठी दिलं असतं. तसं तुम्हाला हे भगवंतानं आयुष्य तुमचा उद्धार करण्यासाठी कितीतरी दिवसासाठी तुम्हाला दिलेलं आहे. महाराज लक्षात घ्या. त्याची गणना कोण सांगतंय, 100 वर्षाची आहे. पण सध्याच्या कलियुगात 100 वर्षे नाहीत. महाराज लक्षात घ्या. फक्त सांगायला 100 वर्षे आहेत. आज जर बघायला गेलं तर बापाच्या आधी मुलाला बापाला खांदा द्यावा लागतो अशी परिस्थिती झालेली आहे. कारण कलियुगाचा ऱ्हास महाराज इतका जवळ आलेला आहे, काही विचारू नका. सांगताना सांगितलंय कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. पण 4,32,000 वर्षे राहिले बाजूला. फक्त आता कलियुगाची सुरुवात होऊन फक्त 5,500 वर्षे झालेली आहेत आणि आताच ही अधोगती लागलेली आहे. कलियुग संपत चाललेलं आहे. बघायचं असेल मोठ्या मोठ्याच्या महात्म्याचे तुम्ही प्रवचन ऐका, त्यांच्या मुखातून तुम्हाला मिळेल सध्या काय चाललेलं आहे, कलियुगाचा ऱ्हास काय चाललाय. तर आपण आता डोळ्यांनी बघतो सध्या भूकंप चाललेला आहे. दुसरं सर्वकर महापूर आलेला आहे. बघा हा सध्या परिस्थिती बघा. पंढरपूर जरा बघता ना, धोक्याची पातळी ओलांडल्या पंढरपूरला आज. लक्षात घ्या, हे महापूर. परत हे जे ते चालले ना लढाई युद्ध वगैरे चालले ना महाराज, हेच आहे. आता बघायला गेलं हा ऱ्हास आहे. कारण कसा असतंय, पृथ्वीला भार सण होत नाही महाराज. पाप जर झालं तर काय होते, पृथ्वीला हा भार सण होत नाही. एवढं अधोगती ह्या पृथ्वी तलावरती इतकं पाप माजलेलं आहे. म्हणून हे भगवंताला सण होईना, म्हणून हे संपूर्ण नाश पावलेले. आणि सध्या 2030 किंवा 35 पर्यंत लक्षात घ्या, फक्त 30% मनुष्य प्राणी फक्त भारतात राहील. टोटल जगात सांगते 60%, त्यापैकी फक्त भारतामध्ये 30% लोक राहतील महाराज. 100% म्हणजे ते पण कोण, त्या अशी कथा कीर्तन प्रवचन ऐकणारी, ज्यांनी भगवंताचा धागा धरला, ते भगवंताची जे नाळ भगवंताशी जोडून आहेत ते कीर्तन प्रवचन करतील, तेच लोक यातनं वाचतील सांगितलं. लक्षात घ्या. म्हणून पृथ्वीचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. ह्याच्या पाठीमागचं कारण बघायला गेलं तर तुम्हाला सांगितले सत्पुरुषांनी जगन्नाथपुरी आहे. कारण जगन्नाथपुरीला त्या ठिकाणी आश्चर्य आहे. त्याच्यावरती जे ध्वज आहे, ध्वज हवेच्या उलट्या दिशेने चालतो. त्या मंदिराच्या कळसावरती एक देखील पक्षी बसत नाही. त्याच्या पुढे कल्पवृक्ष आहे, तो देखील कधी उन्मळून पडत नाही. पण काय झालंय, 2-4 वर्षापूर्वी ज्या टायमाला कोरोना आला त्यावेळेला जगन्नाथपुरीतला तो वृक्ष जो आहे तो उन्मळून पडला महाराज. म्हणून अशी परिस्थिती व्हायला लागते. कधी कधी ध्वजाला जर आग लागली तरी देखील हे प्रसंग घडतात. हे भगवंताचे बोल आहेत म्हणून लोकांना सांगताना सांगितलेलं आहे. महात्म्याच्या तोंडून ऐकलं ना आपल्याला माहित पडेल काय. आपण मराठी प्रवचन ऐकतो, पण हिंदी प्रवचन ऐका तुम्ही संध्याकाळी बसून. जे जे नामवंत महाराज आहेत बघा, जर तुम्ही प्रवचन ऐकले तर संपूर्ण आपल्याला कळेल. आपण फक्त ज्ञानोबा तुकाराम एवढंच करतो, पण त्याच्याही पलीकडे परमार्थ आहे, तोही ऐका म्हणजे तुम्हाला समजेल काय अवस्था आहे त्या ठिकाणी. म्हणून
भगवंताला हे घडवायचंय, त्यात आपला दोष नाही. असे किती आले किती गेले काही सांगू शकत नाही. आपण भगवंताच्या हातातलं भावला आहोत महाराज. म्हणून आपण कुठलाही विचार करायचा नाही. एक दिवशी जायचं आहे, मला भगवंताकडे जायचं आहे, मला पांडुरंगाकडे जायचं आहे. म्हणून फक्त काय केलं पाहिजे, आल्या नो संसारा उठा योगो करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. तर उद्धार करून घ्यायचा असेल माझ्या पांडुरंगाकडे चला, तर तुमचा उद्धार आहे. सांगताना सांगते हे काळाचे धन कुबेराचे, हे आपलं नाही महाराज. कारण शरीर हे स्मशानाचे डिपॉझिट आहे, लक्षात घ्या. ते जाणार जाणार याला काळोबा खाणार. एक ना एक दिवस काळ ह्याच्यावर टपलेला आहे महाराज, लक्षात घ्या. जसं उंदरावरती बोका टपतो तसा आपल्या ह्याच्यावरती हा काळ टपलेला आहे. ज्या टायमाला आपण जन्माला आलो ना तेव्हापासूनच काळ आपल्या बरोबर आहे. फक्त घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. फक्त काळ वाट बघत बसलाय महाराज ह्याची. म्हणून फक्त अवकाश किती काय सांगू शकत नाही. कारण हे काळाचा आहे, धन कुबेराचा आहे, पैसा तुमचा आमचा नाही. आपण म्हणतो मला आलोय जन्मासाठी, काय करायचंय, मला धन कमवायचं आहे, हे करायचं आहे. हे देहावरती प्रेम कधी करू नका. कारण ह्याला एक ना एक दिवस काय करणार आहे, जाळलं जाणार आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून ह्या देहावरती कधी अपेक्षा करू नका. कारण सांगताना सांगितले हे काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. इथं मनुष्याचं काय आहे, इथं आपलं काय आहे सांगा ना. आपण म्हणतो माझी 10 एकर शेती आहे, 50 एकर शेती आहे. अरे भगवंतानं तुम्हाला हे फक्त पोट भरण्यासाठी दिलेली आहे, फक्त उपजीविकेचं साधन आहे ते. 10 एकर असून काय करायचंय महाराज, फक्त जर आपणाला पाहिजे अन्न वस्त्र आणि निवारा, त्या 3 माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पायी वारी करत असताना आपल्या जवळ काय असतं महाराज, काय असते, एक शबनम असते, त्यात एक ताटली आणि तांबे असतो, आणि गाडीमध्ये आपली वळकटी असते, आणि रस्त्यामध्ये आपण कुठेही झोपू शकतो. वारी तुम्हाला हे शिकवते की जीवनामध्ये किती प्रसंग आले तर जीवन कसं जगायचं ती वारी शिकवते महाराज, लक्षात घ्या. म्हणून माणसानं वारी केली पाहिजे. माणसाची किती जर घमेंड असली, वारी केली ना ते घमेंड जिरते महाराज ऑटोमॅटिक. पण माणसानं वारीला गेलं पाहिजे. रामा म्हणे ग्रंथश्रेष्ठी ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, तशी पंढरपूरची वारी एक तर प्रत्येकानं अनुभवली पाहिजे. ताईचं भाग्य आहे, ताईने आपली वारी काढली, हे केली, जाऊ द्या ते ताईला, जाऊ द्या ते जे मिळाले ते ताईला पुरस्कार मिळाल्यासारखा, असं काही ताई वाईट वाटून घेऊ नका. कारण करता करविता भगवंत, आपण फक्त निमित्त आहे. म्हणा निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आपण फक्त निमित्त आहोत, करता करविता तो आहे. आपल्यावरती काही घ्यायचं नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. हा संसार सगळं देवाला अर्पण करून टाका, आपलं काही नाही. आपण फक्त 4 दिवसाचे पाहुणे आहोत त्या पृथ्वी तलावरचे. म्हणून आपणाला या ठिकाणी येऊन फक्त भगवंताचं नामचिंतन करायचंय, बाकी काही करायचं नाही. कारण देहे काळाचे धन कुबेराचे. आपल्याकडे धन काय आहे महाराज, ज्याची लंका सोन्याची होती, 80,000 बायका होत्या, लाख पंतू, 1.25 लाख नातू, लाख पंतू 1.25 लाख, संपूर्ण लंका सोन्याची. काय कमी होतं, 33 कोटी देव बंदीखान्यात होते. तरी देखील काय झालं, फक्त एक अपेक्षा, वाईट बुद्धी, दुराचारी बुद्धी, एवढं सगळं असून देखील एक अभिलाषा मनामध्ये उत्पन्न झाली सीताविषयी. आणि त्याच्यामुळे संपूर्ण काय झालं, रावणाची लंका सोन्याची होती ती जळाली. आणि द्वारका ही बी आपल्या देवाची होती, पण काय झाली, यादव संपूर्ण दारू पेल्यानंतर काय केले, माजले महाराज. माणसाकडे सत्ता पैसा आला की माणूस माजतो. म्हणून माणसानं काय गोष्टीचा विचार करावा. भगवंताला म्हणायचं मला काय नको, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. पाहिजे संचिताचे, ज्या स्थितीमध्ये माझ्या भगवंताने ठेवलंय त्या स्थितीमध्ये राहा महाराज, तो आनंद आहे. अपेक्षा कुठल्या गोष्टीची करू नका. रावणाची लंका सोन्याची जळाली आणि भगवंताची द्वारका सोन्याची ती बुडाली. आपलं काय घेऊन बसला महाराज. कारण रावणाच्या 3 इच्छा होत्या. कुठल्या इच्छा होत्या, एक होतं स्वर्गाला शिडी लावी, 2 होतं समुद्राचं पाणी मी गोड करीन, 3री इच्छा काय होती त्याची, सोन्याला मी सुगंध देईन. त्याच्या हातनं एकही पूर्ण झालं नाही त्याची. इतका बलाढ्य रावण होता, विद्वान होता महाराज. म्हणून माणसाने कुठल्या गोष्टीची अपेक्षा न ठेवता माझ्या भगवंताने जे दिले हे जग त्याचं आहे, माझं काही नाही. आपण देवाकडे जातो, पण देवाकडे मागू नका. देवाकडे तुम्ही जवळ जा, कशासाठी, देवाचा आभार मानायसाठी जा.
देवाकडे आपण काही जायची गरज नाही महाराज. फक्त देवाला जाऊन हात जोडायचं, देवाला म्हणायचं भगवंता तुम्हाला भरपूर दिलेलं आहे, कारण तू दिलंय म्हणून मी इथं आलो, नाहीतर मी इथं आलो नसतो. त्यानं भरभरून दिले आपल्याला महाराज. अजून त्यांनी काय दिले? इंद्रिय हात पायी कान मुख बोलावया वचन त्याने तो जोडीशी नारायण. त्याच्यामुळे तो भगवंताचा जोडला जातोय. म्हणून भगवंतानं सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे, म्हणून तुम्ही त्याची काही अपेक्षा करू नका. म्हणून तुकोबाराय सांगतात, देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. तर आपलं काही नाही महाराज या पृथ्वी तलावरती. आपण मग सांगून गेलो ना, फक्त आपण पाहुणे आहेत, सगळं त्याचाही म्हणायचं आणि जीवन जगायचं. सकाळी उठलं भगवंताला हात जोडायचं, भगवंता आज तुझ्या इच्छेनं काय झालं हे विश्व बघायला मिळालं, म्हणून भगवंताचा आभार माना. सांगता येत नाही. श्वास इतका फास्ट चाललाय महाराज, कधीही गती आहे. चहा पिता पिता चहा आपल्या ओठाला लावतोय काय सांगू शकत नाही, का खाली घालतोय सांगू शकत नाही. इतकं माणसाचं जीवन फास्ट झालेलं आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीचं हे करू नका, काय म्हणतात ना, कुठला अहंकार करू नका, गर्व करू नका. फक्त जेवढं तुम्ही नम्र झाला होता त्याने कोंडिले आनंदा, किंवा महापुरे येती जाती तेथे लवाळे वाचते. किती जर असं फक्त नम्र व्हा, बाकी काय करायचं नाही. तोंड तेच आहे, लक्षात घ्या. डोळे माझ्या भगवंताचे आहेत, पण दृष्टी त्याची आहे. तुम्ही म्हणताल तोंड माझं आहे, तोंड माझं नाही, तोंड आपला असेल पण वाणी त्या भगवंताची आहे. कान आपला आहे, पण आतून जो आवाज आहे ना ध्वनी, तो माझ्या पांडुरंगाचा आहे. म्हणून प्रत्येकाने विचार करावा, एवढं मोठं ध्येय मला भगवंताने दिलेलं आहे, त्या ध्येयाचा उपयोग फक्त भगवंतासाठी करा, संसारासाठी करू नका. आपण म्हणतोय माझी आई माझी पोरं, महाराज तुमचे कोण नाही. तुम्ही आहेत तोपर्यंत तुमचे तुमचे म्हणणार आहे. तुमच्या पाठीमागं तुम्हाला कोणी विचारत नाही. जोपर्यंत माझा आतमध्ये पांडुरंग आहे ना, तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. एकदा जर पांडुरंग माझा रथावरून खाली उतरला, तुम्हाला कोणी उतरत नाही, लक्षात घ्या. महाभारताचा प्रसंग तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल, कारण जगाचा जगनायक आपला भगवान कृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी होता. रोज काय करायचा, रथामध्ये अर्जुनाला बसवायचा आणि रथ हाकून जाऊन कुरुक्षेत्रावरती घेऊन जायचा आणि रोज युद्ध चालायचं. जगाचा मालक त्याचा सारथी होता, लक्षात घ्या. पण या टायमाला 18 दिवस झाले, युद्ध संपलं. पहिल्यांदा काय करायचा, रोज अर्जुन देव उतरायचे किंवा अर्जुन उतरायचा पहिल्यानंतर देव उतरायचे. पण त्या दिवशी काय सांगितलं, शेवटच्या वेळेला अर्जुनाला सांगितलं पहिला तू उतरून घे, नंतर मी उतरतो. असं कसं काय म्हणलं, काय नाही पहिले उतरा. कारण ज्या वेळेला पहिला अर्जुन उतरला, नंतर भगवान श्रीकृष्ण उतरले, थोडं चालून येतात, तोपर्यंत काय झाला, हा रथ धडाधडा पेटला गेला महाराज. तसं हा रथ जो आहे आपला शरीर रूपी रथ जो आहे, जोपर्यंत माझ्या ह्या रथावरती भगवंताचं अस्तित्व आहे, तोपर्यंत या रथाला किंमत आहे. एकदा जर भगवंत ह्याच्यावरून उतरला तर शेवटी आपला हा रथ देखील पेटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. म्हणून कुठल्याही गोष्टीचा माणसानं अभिमान करू नका, कारण कुठल्या गोष्टीचा अभिमान करून काही फायदा नाही महाराज, लक्षात घ्या. कारण आपणाला पैशाचा अभिमान आहे, कुणाला स्वरूपाचा अभिमान आहे, कुणाला ताकदीचा अभिमान आहे, काही नाही, शेवटी सगळं माती मोल आहे. आपणाला फक्त अभिमान पाहिजे, माझ्या मुखामध्ये भगवंताचं नाव शेवटच्या श्वासापर्यंत कसं येईल, यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड व्हावा. तर शेवटचा दिवस तुम्हाला गोड व्हायचा असेल तो 8 तास करा. म्हणून तुकोबाराय तुम्हाला मला सांगतात की देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. आता कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ आहे महाराज, लक्षात घ्या. कारण लंका जर पाहायला गेले तर लंका रावणाची नव्हती, लंका कोणाची होती, आपल्या शंकराची होती. शंकराला काय कमी होतं, पण त्याचा काही जगाचा मालक तो आहे. शंकर काही करणार नाही, पण त्याला अपेक्षाच काही नाही. अंगावर कपडे नाहीत, संपूर्ण भस्म अंगावर, म्हणजे त्याची परिस्थिती बघा. आणि त्याची मालकीन, जगाची मालकीन कोण, आपली पार्वती आई, ती त्याची मालकीन होती. पण 8 तास होताना शेवटी स्त्रियांच्या बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट फार कठीण आहे महाराज. एखादी स्त्री म्हणली मला ही पाहिजे म्हणली, फार अवघड कार्यक्रम आहे. काय ती काही असू द्या, पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या ठिकाणी कोण जर असला तर त्या ठिकाणी काही चालत नाही. कारण पुरुषाला घडवायला भगवंताने 1 तास घालवला असेल, पण स्त्रीला घडवायला जवळ 12-13 तास घालवले. इतकी स्त्री शक्ती आहे. कारण ज्या टायमाला स्त्री आपल्या घरी येते, आपली आई वडील सर्व गोष्टीचा त्याग करते, त्याग करून नवऱ्याच्या घरी येते.
बघा इतका त्याग आहे त्याच्याकडे स्त्रीकडे. म्हणून स्त्री पाहताना प्रत्येक एक आता काय म्हणतात आपणाला हिचं रूप आहे, भवानीचं रूप आहे. कारण स्त्री वाघावर आहे, त्यामुळं काय करता येत नाही. आणि शंकर नंदीवर आहेत महाराज, त्या टायमाला गप बसावं लागतं. वाघ चवताळला की काय सांगू शकत नाही. तशी काही काय असे ना. म्हणून सांगायचा उद्देश काय, या टायमाला हे जे सावरून लंका जी होती ही रावणाला भगवान शंकरानं दान केलेली लंका आहे. कारण आपल्या सती माता म्हणाल्या, पार्वती माता आपण राहायचं, आता आपलं लग्न झालंय, कुठं राहायचं, काय करायचं, म्हणून स्त्रीच्या हट्टासाठी त्यांनी लंका बनवली. त्या लंकेची फक्त पूजा, लंकेत प्रवेश पण केला नाही, पण त्या लंकेची पूजा करायसाठी कुबेराला बनवली होती. आणि काय झालं होतं, पूजा करायला कोण नव्हतं म्हणून रावणाला आमंत्रण दिलं. रावणाने आली, पूजा केली. शंकर भोळा होता, त्याला काय अपेक्षा नव्हती. रावणाला काय केली मागटे, आता दक्षिणा द्यायची, काय करायचे, तर काय नको मला फक्त लंका देऊन टाक. तथा असतो म्हणला, देऊन टाकले. प्रवेश देखील करता आला नाही त्या ठिकाणी. म्हणजे सर्वांना हे माहिती आहे. म्हणजे सांगायचं कारण काय, हे काळाचं धन कुबेराचं आहे, इथं आपलं काही नाही. सांगायचे तात्पर्य हे आहे. म्हणून जसा यायचा आहे तसा जायचा आहे. पुढचा सांगता, देता देवविता नेता नेवविता, येते तुझी सत्ता काय आहे. आता मला सांगा, देणारा तो आहे, नेणारा तो आहे. मग आपण या ठिकाणी उगाच काय म्हणायचंय, माझं माझं दुसऱ्याच आहे ते बी माझं वज, असं आपण म्हणून बसतो. म्हणून जन्माला आल्यानंतर तरी देखील माणसाचा स्वभाव आहे महाराज. इथे जर आपण परमार्थ ऐकला, कारण हा जीव इतका विचित्र आहे. कारण जीव जो आहे तो रात्रंदिवस कशाची अपेक्षा करतो, धनाची, लोभाची, ह्याची अपेक्षा, भगवंताची अपेक्षा करत नाही. कारण जीवाचं नाही, एकदा शिवाचं ऐक्य झालं ना महाराज. कारण जीवशिव दोन्ही खुंटे घे, प्रपंचाचे नेते घे, जनाबाईची आपली ओवी आहे बघा त्यात. कारण जीवाचं आणि शिवाचं एकदा मिलन झालं तर तुम्हाला काहीच करायची अपेक्षा नाही. म्हणून त्या जीवाला देता देवविता, कारण समयाशी सादर व्हावे, भगवंत ठेवील तैसे राहावे. हे तुम्हाला पैसा आहे, घोडा आहे, गाडी आहे, हे जे आहे ना महाराज, फक्त हे मूलभूत गरजा आहेत त्या आपल्या खऱ्या गरजा नाहीत. फक्त लक्षात घ्या, कारण त्यानं सुख मिळतंय तुमच्या शरीराला आहे. 4 चाकाची गाडी घेतली, सुख त्याच्यात आहे. डनलॉपची गादी घेतली, गादी त्याची आहे, पण झोप त्याची आहे ना. झोप आली पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे माणसानं, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. फक्त चित्तामध्ये तुमच्या समाधान पाहिजे महाराज. जोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होती तोपर्यंत शत्रुमित्र, जोपर्यंत कर्म तेरा अच्छे आहे तो किस्मत तेरी दाशी आहे, नियत तेरी अच्छे तो घर में मथुरा काशी आहे. तुमची नियत चांगली ठेवा, घरात मथुरा काशी. दुसऱ्याचं सुख पाहून आपल्याला दुःख होऊ देऊ नका. दुसऱ्याचं सुखा देखील आपलं सुख मानायचा प्रयत्न करा महाराज, लक्षात घ्या, तर तुम्ही सुखी व्हाल. बाकी काय नाही. आपल्या वाटेला दुःख आणि पाप काय येतं, सुख. जर तुम्ही अति पाप केलं ते दुःखाशी कारण, लक्षात घ्या. आपण म्हणतो वाट्याला दुःख यायला कारण आपलं पाप आहे. आपल्या हातून जेवढं पाप घडेल तेवढं आपण दुःखी होणार, आणि जेवढं आपल्या हातून सत्कर्म घडेल, जेवढं पुण्य घडेल, तेवढं तुम्हाला आपल्याला काय मिळणार, सुख मिळणार. हा भगवंताचा न्याय आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून भगवंताला, देवाला, कोणाला काही दोष देऊ नका, जगाचं पाहू नका. आता ज्योतिताईकर 4 व्हीलर गाडी आहे, माझ्याकडे काही नाही, काय करायचंय. ज्योतिताईंचं भाग्य अनुकूल आहे, तिथं पूर्व संचित आहे म्हणून ते त्यांच्याकडे, लक्षात घ्या. पण ते इथे जागेला सोडून जावं लागणार आहे. आपल्याला काय नाही, जाताना आपल्याला चौघाच्या खांद्यावर जायचंय महाराज. त्या टायमाला गाडी तिथं राहणार आहे, बंगला तिथं राहणार आहे, तुमचं वैभव जे आहे त्या ठिकाणी राहणार आहे. सोना असो, नाणो असो, काय असो. कारण तुका म्हणे त्याची संपदा केवळी, एक तरी कवडी गेली का. कारण एवढी रावणाची सत्ता संपत्ती होती, पण रावणाबरोबर काय आलं नाही. तसं तुमच्या देखील आपल्या वाट्याला काय येणार नाही, लक्षात घ्या. फक्त तुमच्या आणि आमच्या वाट्याला आपण केलेलं दान धर्म, भगवंताचं नाम आणि आपण जे काही चांगलं करतो तेच आपल्या बरोबर आहे. बाकी आपल्या बरोबर काही येणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, देता देवविता नेता नेवविता, देणारा तो आहे, नेणारा तो आहे, येते तुझी सत्ता काय आहे. आता आज जर पाहायला गेलं, सोलापूरला शिना नदी आहे महाराज. सोलापूर आणि तिरे म्हणून गाव आहे, सोलापूर आणि मंगळवेढ्याच्या मध्ये. तिला कधी पाणी नसतं शिना नदीला आयुष्यात. बघायला गेलं छोटीशी नदी आहे, पण आज नगरमध्ये एवढा पाऊस पडून इतका हल्लकोळ माजला महाराज. त्या ठिकाणी गावच्या गावं गेली, लोकांची जनावर गेली, अंगावरच्या कपड्यासकट बाहेर निघून यायला लागतं. कारण भगवंत आहे, कधी तुम्हाला काय करेल सांगता येत नाही. कारण दृष्टीकडे वाकडी
तर पाळीन ब्रह्मांडाची उतरली. तुम्हाला कुठे ठेवायचं ना काय करायचं सत्ता त्याची आहे. आपल्या हातात काही नाही. आपण फक्त काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आपण फक्त निमित्ताचं धनी आहोत. सूत्रधार सूत्रधरी बाहुली नाचवी सभेतरी तरी काही सूत्राची दोरी तळू देतच आहे. कारण या टायमाला तुम्ही बघा दोन बाहुल्याचा खेळ असतो. त्या टायमाला बाहुल्या एकमेकाला नाचतात पण आपल्याला दिसत नाही. पण दोरी त्या जादूगाराच्या मागे असतो. दोरी वडले की ते नाचतो. तसं आपली जी दोरी आहे आयुष्याची दोरी माझ्या पांडुरंगाच्या हातात आहे. तुम्हाला कधी ठेवायचं घेऊन जायचं सगळी सत्ता त्या माझ्या भगवंताची आहे. म्हणून रात्रंदिवस त्याचा विचार करा. त्या नाशिवंतासाठी काही विचार करू नका. कारण हे नाश पावणार आहे. एक नाही म्हणजे नाश पावणार त्या नाशिवंत विचार करून जा. जे खरं शाश्वत आहे ते भगवंताचं नाम आहे. बाकी काय आहे. कारण संसार हा फलकट आहे. सार भगवंत आहे. असा हा संसार आहे महाराज. खरं सार असेल तर भगवंताचं नाम आहे. त्याच्याशी तुम्ही कुणगाठ का बांधा. बाकी काय नाही. लोक काय म्हणतात भगवंताचं नाम घेतल्यावर मला काय मिळत. अरे नाम घेऊन तर बघतो काय मिळतं काय नाही. आपण तो रस्ताच चालत नाही. पंढरपूरला फक्त म्हणायचे दिंडीला येतो. पण ताईच्या दिंडीत चालून बघा ना दिंडीचा अनुभव काय आहे. नुसता येतो म्हणून कसा असेल माणसाला. तसं एकदा जर नाम घेतलं तर तो तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. फक्त संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. फक्त संतांच्या वचनावरती आपला विश्वास पाहिजे. आपला विश्वास कोणावर आहे. सासूवर सासऱ्यावर नंदीवर जे सांगतील जे तुमचे नाश करणारे जे सोयरे आहेत ना सोय लावणारा तुमचा फक्त भगवंत आहे. लक्षात घ्या. बाकीची हे तुमची नाती गोती जी नाती आहेत ना नाती नाती जे तुमची नाहीत ती नाती जे नात्यात आपल्याला गोत्यात आणणार ती नाती आहेत. म्हणून पाहायचं असेल वही पाहुणे आपले सगळे सोयरे जर ह्यांच्यापासून तुम्ही लांब राहिला तर तुमचा परमार्थ सुफळ झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही ह्यांच्यात गुंतून राहिला ते काय करतील तुमचे विषय विषयाचा परू पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू तोची विषय गोडू जीवाशी झाला. कारण तो चांगल्याला परमार्थ आहे ना त्या तुम्हाला हे विष कालवण्याचं काम करतात. म्हणून परमार्थ करायचा असेल एकांतापेक्षा लोकांतापेक्षा एकांत महत्वाचं आहे. एकांतामध्ये जा आणि त्या ठिकाणी काय करा तुम्ही नामचिंतन करा महाराज. तर तुमचं नाम सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात देता देवविता नेता नेवविता येते तुझी सत्ता काय इथे आपली सत्ता काही नाही. देणारा तो आहे नेणारा तो आहे. फक्त आपण काय पुढच्या अभंगात सांगतात निमित्ताचा धनी गेला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. लक्षात घ्या. ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता का सांगावी लागली त्या मोह माशा पाह्या मोहातून बाजूला होऊन तुला जे कर्म करायचं होतं ते करायसाठी गीता सांगावी लागली. बाकी काही नाही. कशासाठी घडली फक्त जमिनीसाठी महाभारत घडलं महाराज. एका स्त्रीमुळे सुद्धा महाभारत घडलं. रामायण देखील त्याच्यामुळेच घडलं. कारण जर द्रौपदी म्हणली नसती काय आपल्या आंधळ्याचा मुलगा आंधळा हे म्हणलं जातं. पण खरं महाभारताचं कारण काय महाराज माहिती आहे का. आता जर आपल्या आई बापांनी आपल्या मुलाबाळांना योग्य जर प्रपंचाची वाटणी करून नाही दिली तर महाभारत घडल्याशिवाय राहणार नाही. त्याला कारण हे आहे. सांगायला आहे द्रौपदी असं म्हणले पण आपल्या वडिलाचा जो हिस्सा आहे भले 3 भाव असू द्या 2 एकर जमीन असू द्या ते बरोबर वडिलांनी मरायच्या आधी ती जमीन व्यवस्थित जर वाटून करून गेली तर तुमच्या आयुष्यात महाभारत घडणार नाही. म्हणून पूर्वदुशीला कारण आपण तेच असतो. कुठलंही कारण घडायला आपण कारणीभूत असतो. म्हणून जे घडायच्या अगोदर घडू नये म्हणून याचा विचार केला पाहिजे. सावध झाला पाहिजे. जर आपल्याला परमार्थ करायचा असेल तर परमार्थ करत असताना आपल्याला आड काय येतो संसार आड येतो महाराज. लक्षात घ्या. म्हणून संसारापासून परावर्त राहिलं पाहिजे. संसार सोडायला सांगितलं नाही माऊलीने. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात राहून तू काय कर भगवंताचं नामचिंतन कर. कारण संसार हा असा आहे किती दुःख आलं तर माणूस सोडायला मागत नाही. त्यात गुंततो. तुम्हाला माहित आहे ना कोळी घरामध्ये आपलं जाळं गुंडाळतो. तो काय करतो जाळं विणतो घरात कशासाठी बाहेर पडायसाठी. पण शेवटी तो काय करतो त्या जाळ्याच्या आत अडकून मरतो महाराज. तसं तुम्ही आम्ही त्या संसारामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या पुरीचं कसं व्हायचं पोराचं कसं व्हायचं आईचं कसं व्हायचं मेवण्याचं कसं व्हायचं ह्याचा काय विचार करायचा आहे. पण ह्याचा विचार करत नाही की मला ज्या भगवंतानं पाठवलंय ते नाम माझ्या मुखात काय येत नाही. 2 मिनिटं त्याच्यासाठी मी का बसू शकत नाही.
10-15 मिनिटं मी हरिपाठाला का जाऊ शकत नाही? 15-1 तास आपला कार्यक्रम असतो ज्योतिताईने आपला रघुनाथ फाउंडेशनचा, त्यासाठी कमीत कमी 1 तास मी वेळ का काढू शकत नाही? ही ट्रॅजेडी महाराज, शोकांतिक आहे. तुम्ही बायकासाठी, मुलासाठी, संसारासाठी, नात्यासाठी, गोत्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता, पण माझ्या भगवंतासाठी किंवा चिंतनासाठी कमीत कमी 1 तास वेळ काढा. तर तुमचा हाच दिवस याचसाठी केला होता 8 तास, हा 8 तास आहे, लक्षात घ्या. शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल तर ज्योतिताईने हा, ताईला काय कमी आहे? ताईला नको आहे का घरात बसून आपलं ज्ञानेश्वरी प्रवचन करू शकतील? ताई करू शकतील, अर्चनाताई करू शकतील. परमार्थ आहे त्यांच्या, मुरलेला त्यांच्या प्रत्येक रक्तामध्ये, लक्षात घ्या. पण काय आहे, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा हिताचा. त्यांना वाटतंय माझं कल्याण झावं, त्याच्याबरोबर इतरांचंही कल्याण व्हावं. ही तळमळ असते महाराज, बाकी काही नाही. फक्त एक तळमळ आहे आपल्या ताईंची, सर्वांना आपल्याला एकत्र केलेलं आहे. जसे माळेच्या मनेमध्ये 108 मणे असतात, तसं तुम्हा आम्हाला ताईने त्या ग्रुपवरती आपल्याला फक्त जॉईंट केलेलं आहे. फक्त काय करायचंय, क्लिक करायचं आणि फक्त ऐकत बसायचंय. सांगणारे आपण कोण नाही, चाळून की मंजुळ बोलत असे बोलिवणारा धनी वेगळाच. मज पा मरा हे काय थोर, पण पायीची वाहन पायी बरी महाराज. आपल्याला यातलं काय येत नाही, कळत नाही. फक्त भगवंत जसं बोलवेल आपण बोलायचंय, बाकी बोलवणारा धनी वेगळा, आपण बोलणार कोणी नाही. म्हणून या ठिकाणी तुकोबरायचे जे अभंग चाललेत, जी गीतेवरती किंवा आपला ताईंचा कार्यक्रम आस्वादावरती आहेत, जे कार्यक्रम चाललेत, तिने आपलं थोडा तरी वेळ, अर्धा असो तास असो, भले तुम्ही जेवतात चला, माईक बंद करा, फक्त ऐकायचं तर काम करा, एवढं तर करा. आपण घरात काय करतोय, वेळ माणसाचा जेवणाचा, खायाचा, मुलाबाळाचा, अभ्यासाचा वेळ आहे सगळ्या, तरी देखील तेवढ्यातनं ऑफ करा. काय ताई काय बघायला तुम्ही काय करताय, फक्त कान तर आहेत ना, ते तर तुम्ही ऐका, बाकी काय करायचंय प्रत्येक गोष्टीला. म्हणून ह्या ठिकाणी भगवान सांगतात, देता देवविता नेता नेवविता, येथे तुझी सत्ता काय आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझं माझं म्हणून वाया गेला. शेवटच्या श्वासापर्यंत घर माझं, बायको माझी, मुलं माझी, पैसा माझा, सत्ता माझी, जमीन माझी, संपत्ती माझी, सगळं माझं माझं म्हणून जातो, पण शेवटी काय आपल्या बरोबर येत नाही महाराज. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हते रे कोणी, अंतिकाली एकला रे जाशील प्राण्या, माझे माझे म्हणून. आई कुणाचा, बाप कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. फक्त मायेचा बाजार आहे, लक्षात घ्या. आपल्या या ठिकाणी कुणी नाहीये, फक्त आपला भगवंत आहे. म्हणून काही करू नका. लोक म्हणतो पैसा पैसा पैसा. आमचे वडील कवाली म्हणायचे, ताई आला योग म्हणून थोडं बोलून दाखवतो. कारण काय, बघा समाजाला काय कवाल्या असो कुठल्या, आपलं फक्त उद्धार कशात व्हायचा त्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून लोक सांगतात. आता आज काय माझी तुकाराम गाथा नाहीये, आज काय ताईने मला व्यासपीठ उत्पन्न करून दिले, आपलं बोला थोडं अभंगावरती. तो आता पैशाचा विषय आला म्हणून सांगितला. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. म्हणून पैसा, आमचे वडील म्हणायचे, ज्याला त्याला प्यारा पैसा, कोण कुणाचा जगी नसे हे, ज्याच्या पाशी पैसा नाही, जगात त्याला स्थान नसे. ज्ञानी असो वा सद्गुणी असो, पैशा वाचुनी मान नसे, ध्यानी मनी स्वप्नी पैसा, भगवंताचे नाव असे. पैसा पैसा करुणी मरती, सोबत काही जात नसे, ज्याला त्याला प्यारा पैसा, कोण कुणाचा जगी नसे. ज्ञानी असो वा सद्गुणी असो, पैशा वाचुनी मान नसे, ध्यानी मनी स्वप्नी पैसा, भगवंताचे नाव असे. पैसा पैसा करुणी मरती, सोबत काही जात नसे, ज्याला त्याला प्यारा पैसा, कोण कुणाचा जगी नसे. आजकाल पैसे वाल्याला भले भले मुजरा करती, गुन्हेगार हा निर्दोष सुटतो पैशाच्या जोरावरती. मुला बाळाची नजर सारी बापाच्या पैशावरती, बापाने जर पैसा मिळवून ठेवला नसला तर शिवा देती मेल्यावरती. खूप धन आणून द्या पत्नीला, ती खुशाशे नवऱ्यावरती. इतके करुणी अखेर शेवटी, सोबत काही जात नसे, ज्याला त्याला प्यारा पैसा, कोण कुणाचा जगी नसे. असो, कारण
जेवढं आपल्या आहे तेवढं म्हणायचा प्रयत्न करतो, कारण हा विषय त्याच नाही, पण विषय आला म्हणून बोलतो, माफी मागून बोलतो. कारण चाललेल्या समाजाच्या परिवर्तन जो असेल महाराज, नुसता माणसाला देवदेव करून पण जमत नाही. कारण प्रपंच आणि परमार्थ हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. माणसाला ज्याला परमार्थ संसार करता आला त्याचा प्रपंच सुखाचा झाला. आमचे बाबा म्हणायचे कायमचे, अजून देखील बाबा म्हणतात, ज्याचा संसार सुखाचा त्याचा प्रपंच सुखाचा, परमार्थ सुखाचा. बस ज्याला परपंच करता आला बस, बाकी काय परमार्थ नाही करता आलं पण त्याचा प्रपंच सुखाचा झाला, तो परमार्थ झाल्यासारखा लक्षात घ्या. म्हणून हा जो अट्टास आहे तुकोबाराय सांगतात, फक्त तुम्हा मला निमित्त केलेला आहे, त्याच्या हातातला आपण भगवंताच्या भाऊला आहे. म्हणून कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका. एक दिवशी आपण जागेला सोडायचं आहे, तुमचं घर जागेला राहणार आहे, तुमचं दार जागेला राहणार आहे. ज्याला तुम्ही माझं म्हणता, जो म्हणतो माझा मुलगा आहे, जो मुलगा तुम्ही म्हणता माझा, तोच मुलगा तुम्हाला काय करणार आहे, शेवटच्या वेळेला आपलं घर कुठं आहे, गावाच्या बाहेर पत्र्यात आहे महाराज. लक्षात ठेवायचं. कधी जाताना मी देखील अजून रोज कामाला जातो, रोज त्या ठिकाणी स्मशान, रोज पाया पडा. देवाच्या पाया पडू नका, पण स्मशानाच्या पाया पडा रोज. कारण आपल्याला तिथं जायचंय, आपला मुक्काम शेवटचा तिथं आहे. म्हणून तुम्हाला जर गळ्यामध्ये माळ घालायची असेल, काय करायचं असेल, तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करा. आई बापाला एकत्र बसवा, त्यांना गळ्यात माळ घाला, त्यांची सेवा करा. कारण आई बापासारखं दैवत जगाच्या पाठीवरती नाही. कारण पुंडलिका बेटी परब्रह्म आले गा, एक धाम माता एक धाम पिता, चरणी चारी धाम, माता पिता दैवत आपले, जाता कशाला लांब, हो 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 जाता कशाला लांब. आई वडील हे आपलं दैवत आहे महाराज. राहिलं पंढरपूर, काही करू नका. रोज सकाळी उठा, आई वडिलांची सेवा कराय, प्रदर्शना मारा, बस पाया पडा, घराच्या बाहेर निघा. त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, लक्षात घ्या. काय पंढरपूरला जायची गरज नाही, आळंदीला जायची गरज नाही. जोपर्यंत आई बाप आहेत हेच आपलं दैवत आहे. माई बाप केवळ काशी न जावे तीर्थाशी. कारण पांडुरंगाला आज त्या उभं केले, माझ्या जगाच्या मालकाला कोणी उभं केलेलं आहे, पुंडलिकरायानं उभं केले, लक्षात घ्या. म्हणून तसं देखील आपण आई वडिलांची सेवा करा. बाकी काय परमार्थ सांगण्यात काही नाही. कारण काय नळी पुंकली सोनारे इकडून तिकडे गेलेवारे, इथं आपण सांगायचं, तुम्ही ऐकायचं, हा आपला रोता झालेला आहे उद्योग आहे एकमेकाचा. पण जोपर्यंत आपण जो आचरणात आणत नाही तोपर्यंत परमार्थ साध्य होत नाही, मला लक्षात घ्या. कारण ह्या गोष्टी आपण गळ्यामध्ये माळ घालतो, पण कमीत कमी एका माळेची आपल्या शरीरावर, आपल्या आचरण एका माळेच्या मनापुरतं आपलं आचरण पाहिजे महाराज. तर ते आपण माळ घालून पंढरपूरची वारी केलं. मी परखड बोलणारा माणूस आहे, लोकांना राग येतो माझ्या बोलण्याचा, येऊ द्या ना. कारण खरं बोललं की माणसाला राग येतो महाराज. खोट्याची काय भीती नाही. कोर्टात काय करायला लागतंय, जे खरं आहे ते खोटं बोलावं लागतंय, शिकायला लागतंय. तसं परमार्थामध्ये आपण काही नाही. इथे काय करू द्या, फक्त ध्येय देवे दिला ध्येय भजना गोमटा. हा ध्येय दिलाय माझ्या भगवंतानं, भजनासाठी दिलाय. ध्येय जाऊ अथवा राहू पांडुरंगी लीन व्हावं. एक नाही दिवस जायचंय, त्या भगवंतासाठी आत्मसमर्पण करा, देशासाठी करा. त्या बायका पोरासाठी कोणासाठी काय करू नका. ही सगळी चोरांची टोळी आहे महाराज, लक्षात घ्या. यांच्या नादाला तुम्ही लागू नका. यांच्यापासून तुम्ही जेवढं बाजूला व्हाल तेवढा तुम्हाला आनंद आहे. बाकी काही नाही. ह्यात गुतला तो गुतला. एकदा आपण काय म्हणतो, धडपड धडपड, शेवटच्या श्वासापर्यंत आपली धडपड धडपड चालू आहे. जे धड जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपली धडपड चालूच आहे. म्हणून ही धडपड थांबवायची असेल तर काय केलं पाहिजे, आल्यानो संसारा कुठा वेगू करा, शरण जाऊ धारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, देता देवविता नेता नेवविता, येथे तुझी सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझं माझं म्हणून वाया गेला. तुम्हा आम्हाला फक्त निमित्त केलेलं आहे, आपलं काही नाही. फक्त एक सार आहे, आपलं भगवंताचं नाम हेच आपलं एक सार आहे. तेवढं तुम्ही आम्ही करायचे, बाकी काही करू नका. भगवंताचं काय कसं आहे, समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता है. लोकांना काय वाटतंय, सांगायला आहे 10 एकर माझा ऊस आहे, माझे 3-4 प्लॉट आहेत, कुठे आहेत, पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, दिल्लीला आहे, एवढं सांगायला महाराज. फक्त सांगायसाठी आहे. झोपायला ह्या 3.5 हाताचा ध्येय आहे. काही तुम्हाला कशाला दिला, 3.5 हाताचा ध्येय आपणाला कशाला दिला विचारलं पाहिजे भगवंताने. खाया पिया काय, ये ध्येय अल्लाह ने तुझको दिया, खाया दिया सुख से सोया, नाक जमाना गया. कबीर महाराज म्हणतात, हा फक्त खाण्यापिण्यासाठी झोपायसाठी हा ध्येय दिला नाही महाराज. हा ध्येय भगवंताच्या नामचिंतनासाठी, पंढरपूरच्या वारीसाठी,
हरिपाठ करण्यासाठी, तुळशीला पाणी घालण्यासाठी, हे जो कार्यक्रम चालला आमच्या ज्योतिताईचा तो ऐकण्यासाठी हा भगवंतानं तुम्हाला मला ध्येय दिलाय. म्हणून ह्या ध्येयाचं सार्थक तुम्हाला व्हायचं असेल तर भगवंताला शरण जा महाराज, बाकी काही नाही. बायकाला पोराला शरण जाऊ नका, ती तुम्हाला कुठतर घालून येणारे लोक आहेत, बाकी काही नाही. फक्त त्यांना पैसा अडका दिला की चांगलं आहे महाराज, बाकी त्यांची अपेक्षा काही नाही. त्यांना आपल्याकडून फक्त पैशाची अपेक्षा आहे, फक्त जे हे स्वार्थाचं आहे महाराज, लक्षात घ्या. ज्या वेळेला आपल्या ताकद आहे तोपर्यंत आपण सर्व काय करू शकतो, त्यावेळी शेवटचे आपण घटका मोजू ना महाराज, त्या टायमाला आपल्याला कळल भगवंतानं मला ध्येय दिला होता, त्या वेळेत मी केलं नाही महाराज. म्हणून तुम्ही आताच सावध व्हा. सावध झाला तर तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही सावध होणार आहे. म्हणून भगवंतानं तुम्हाला हा ध्येय दिलेला आहे फक्त भगवंताच्या चिंतनासाठी. म्हणून तुकोबाराय तुम्हाला मला सावध करतात, निमित्ताचा धनी केला शे प्राणी, फक्त तुम्हाला निमित्त केलेलं आहे. म्हणून आपल्या ह्यात काही नाही, सगळं भगवंताचं आहे. रोज सकाळी हात जोडून भगवंताला उठल्या उठल्या प्रार्थना करा, भगवंता आज तुझ्या कृपेमुळे जग पाहू शकलो, नाहीतर झोपेत कधी श्वास जाईल सांगता येत नाही महाराज. म्हणून सध्या हे मरण इतकं फास्ट चाललेलं आहे, कारण जोपर्यंत श्वास जायच्या आधी तोपर्यंत माझ्या भगवंताचं व्हा, ज्ञानोबारायाचं व्हा, तुकोबारायाचं व्हा, संतांचं व्हा. यांचा दास होण्यापेक्षा त्यांचं मरायचं असेल तुकोबारायाचं ज्ञानोबाचं होऊन मारा. म्हणजे सांगायचं काय, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशी माळ घाला. एकदा जर ह्या शरीरावरती आपण तुळशी माळ घातली, रक्षण करणारा तो माझा भगवंत आहे, त्याच्या नावचं आपण मंगळसूत्र बांधतोय, शेवटी आपल्याला सांभाळणारा तो आहे, बाकी कोण नाही. किती तुम्हाला काय फक्त तुमच्या वाटेला दुःख येते, कारण दुःख हे काय, गेले कर्म झाले तेच भोगा आले, उपजले आयशे मेले. किती आपल्या केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी हा मनुष्य दी आहे. आता आपण नामचिंतन केलं, हा आतासाठी फायदा नाहीये, हा पुढच्या जन्माचा आपला हिशोब आहे. कारण या ठिकाणी आलो त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, म्हणून हा परमार्थ आहे. नाहीतर मग पुन्हा पुन्हा जन्मा यावे, पुन्हा व्हावे फजित म्हणते. कितीदा जन्मावे, कितीदा व्हावे फजित म्हणतात. कारण किती वेळी आपल्याला जन्म आला तर फजित आहे. कारण तुकोबाराय सांगतात काय, तुकोबाराय मागणं याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी नावडी, हीच माझी सर्व जोडी, लगे धन मुक्ती संपदा, संत संग देई सदा. गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी म्हणतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हाशी. जर गर्भाच्या शेवटाला जर मला तू गर्भवासात गाठलं तर काय कर, याच्या घरी मुखामध्ये त्या भगवत भक्ताच्या घरी मला जन्म दे म्हणतात. तर जेणेकरून पुन्हा हा माझ्या मुखातून भगवंताचं नामचिंतन होईल. म्हणून तुकोबाराय तुम्हाला फार हट्टास आहे महाराज. म्हणून सावटा शेवटी तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी, देवा सवी आटी पाडी तवशी. देवाला कशाला बांधतोस, हे सगळं नाश पावणारा एक नाही दिवस, जे दिसतंय हे कालाच्या ओघात जाणार आहे. म्हणून देवाला कशाला तो त्रास देतो. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी, हे नाशिवंत आहे, हे हा नासका कुजकाय महाराज आहे, बाकी काही नाही. ते हे काळाचे धन कुबेराचे मगाच बोलून गेलो. कारण त्यानुक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण काळ हे आयुष्य खाणार आहे, इथे नाशिवंत आहे, कुचका इथे जाणार आहे. हे जाणार याला काळोबा खाणार. हे काळोबा खायच्या आधी तुमच्या आमच्या हातनं चांगलं भगवंताचं कार्य घडू द्या, जेणेकरून कोणाला काही दोष देऊ नका. दोष आपला कर्माचा आहे, लक्षात घ्या. या जगामध्ये कुणाला दोष द्यायचा नाही, कुणाला दोष समजायचं नाही, काही नाही. आपल्या वाटेला दुःख आला असेल, समजायचं माझं कर्माचं भोग आहे. कर्मे राम वनवास गेला, कर्मे रावण क्षय पावला. कारण प्रत्येकाने आठवायचं महाराज, लक्षात घ्या. एवढं दुःख त्या भगवंताला होतं, तेवढं तुम्हाला आम्हाला काय नाही. आपल्याला काय बोलल तर फक्त बायको जरा बोलल घरात आपल्याला दोन गोष्टी, का हो तुम्हाला कळत नाही काय करा. पोरं बोलतील एवढ्यात वाईट वाटून घ्यायचे कारण नाहीये, संत बोलतील काय वाटून घ्यायचं नाही. जोपर्यंत तुम्ही अपमान सहन करायला शिकत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ तरी जात नाही, लक्षात घ्या. अपमान हा गिळता आला पाहिजे, अपमान हा सहन करता आला पाहिजे, एवढं दुःख आहे ते पचवता आलं पाहिजे तरच आपणाला. कारण सोनं कसं असतं, कस सोन्याचा विस्तवात टाकून सारखं ठोकलं जातं बघ, तसा कस आहे. भगवंत तुमची आमची परीक्षा घेतो. दुःख आलं तरी भगवंताला सांगा, सुख आलं तरी भगवंताला सांगा, भगवंत हे सगळं तुझंच आहे, आपलं काही नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, आल्यानो संसारा उठावे करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. देहे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, देता देवविता नेता नेवविता. येथे तुझी सत्ता काय आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझं म्हणून वाय. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी, देवा सव्याटी पाडितोशी. तसं फक्त भगवंताला तुम्ही आम्ही फक्त हात जोडायचा दिले, ते भगवंता मला भरपूर दिलेले आहेत, बस बाकी काही नको. तुझं गोड
नाम शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मुखामध्ये राहावं, हीच भगवंताकडे मागणी करायची आहे. मागणी काय मागू नका भगवंताकडे, देवाला काय मागू नका, करू नका, फक्त देवाला जा. कारण मला हा ध्येय दिलाय म्हणजे आभार मानायसाठी भगवंताकडे जा, बाकी काय करू नका. कारण देता देव विता देणारा तोय, घेणार आपल्या नशिबात काही नाही. लोक म्हणतील मुलीचं लग्न होईल, पोराला मुलगी करू, हे नाशिवंत काही मागूच नका. फक्त भगवंता तू माझ्यामध्ये प्राप्त आहेस, फक्त तुझी माझी भेट कधी घडली पाहिजे, हेच फक्त भगवंताला मागा. 9:55 झालेली आहेत. कारण काय बोलण्याच्या ओघात एखादा मुखातून शब्द गेला, ताई सर्व तुमचे आपले बोंधळात तुमचा एक मुलगा म्हणा किंवा भाऊ म्हणा समजून मुखातून गेलेला एखादा अपशब्द असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. चांगला असेल ते माझ्या पांडुरंगाचा, माझ्या सद्गुरूचा आहे. बस झालेली सेवा तुमच्या संत मायबापाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आता विश्वात्मके देवे येणे वागीने तोषावे, ओ सोने मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो मैत्री जीवांची. दुरितांची तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचेल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटुता या भूता, कला कल्पतुरुचे आरव. चेतना चिंतामणीची गाव, बोल दे जे अर्णव. पियुषांचे चंद्रमे जे आलंछन, मार्थंड जे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन, स्वैर्यतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊनी तिने लोकी, भजी जो आदि पुरुखे अखंडित. आणि ग्रंथ हो भजीवे विशेष लोक आहे. द्रष्टादश विजय हो आहो जे, येथ म्हणे विशिवेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया